हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। इथे मी एकीकडे शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवले आणि लगेचच दुसरीकडे आवांसाठी अद्रकचा काढा तयार करायला ठेवला। ताईंची इकडे चहासोबत पोळी खाण्याची तयारी चालू आहे। आवांचं आवरून होतंय तोपर्यंत मी त्यांच्यासाठी अद्रकचा काढा तयार केला। सकाळचा चहा पाणी डब्याची तयारी करून माझं स्वतःचं आवरून मी लागले देवपूजा करण्यासाठी। आज आहे गुरुवार। सकाळ सकाळीच बाकीची कामे आवरून देवपूजा करून घेतली। श्री स्वामी समर्थ सर्वांना। इथे मी देवपूजा करून झाल्यानंतर लगेच श्री स्वामी चरित्र सारामृत वाचायला घेतले। हे मी नित्य नियमितच वाचते, पण तुमच्यासोबत आज शेअर केले आहे। माझं स्वामी चरित्र वाचून झाल्यानंतर आर्यनला चुरमा खायचा म्हणून त्याच्यासाठी लगेचच कांदा कट करायला घेतला। कांदा कट करून झाल्यानंतर स्वतःसाठी चहा करून घेतला आणि आर्यनसाठी चुरमा करून लगेचच त्याच्या डब्याची तयारी म्हणून त्याचा डब्बा भरून घेतला। आज त्याच्या डब्यासाठी मटकीची भाजी बनवली होती। आर्यनचा डब्बा पॅक करून ठेवला। चुरमा झाल्यानंतर आर्यन थोडं लगेचच नाश्ता करायला बसले। ते नाश्ता करत आहेत तोपर्यंतच मी लगेच गच्चीवर आले, कारण मला कपडे धुवायचे आहेत म्हणून लगेचच कपडे भिजत घातले। रूममध्ये पाहायला गेले तर सगळं आवरायचं पडलं होतं म्हणून सगळं आवरून घेतलं। लगेच कपडे धुवून घेतले आणि आवरून खाली आले तर लगेचच आर्यनची शाळेची वेळ झाली म्हणून त्याचा आवरून त्याला शाळेत नेऊन सोडायला गेले। आल्यानंतर फराळ तयार केला। फराळ तयार झाल्यानंतर साबुदाणा दही पापडी असा देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि लगेचच फराळ करायला बसले। आणि दुपारचीच माझ्या छोट्या बाळाचं गाडी खेळणं चालू आहे। लहानपणी एखादं तरी विमान आभाळातून गेलं तर त्याचं नवल वाटायचं, पण आता तर काय विमान दररोजच घराच्या वरतून जवळूनच जातोय। त्यानंतर दुपारी वाळलेले कपडे आणून काढले आणि ते जिथल्या तिथं संध्याकाळची वेळ झाली म्हणून लगेचच कुकरला वरण लावून घेतले। लगेच भाताची तयारी केली। आज गुरुवार आहे, देव माझा उपवास आहे। देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणूनच मस्त ऑरेंज कलर टाकून शिरा तयार केला आहे। शिरा तयार करून घेतल्यानंतर शिऱ्याच्या वड्या पाडून घेतल्या। संपूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला। असा काहीसा होता आजचा दिवस। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।